जोपर्यंत बॅटिंग आहे तोपर्यंत तरी पाठवून द्या. नंतर धावसंख्या कमी झाली जास्त झाली कोणते अपील आपले चालणार नाही. संत बाळूमामा संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या. बॅट्समन मयूर आणि मयूर नाही मयूर आणि थांबा जरा मयूर देशमुख मयूर कुंभार. मयूर कुंभार मयूर देशमुख. मध्ये असेल बघा. बक्षीस पात्र फेरीसाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना संत बाळूमामा शेवाळेवाडी आणि क्रांती स्पोर्ट येडे मच्छिंद्र. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उत्तम फटका मारलेला आहे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू मयूर कुंभार यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या होत आहे 4 धावा. 2 चेंडूमध्ये 4 धावा. रिव्हर्स स्वीपचा उत्कृष्टाचा फटका आणि 4 धावासाठी क्रांती स्पोर्ट येडे मच्छिंद्र आपणास विनंती आहे आपण डगआउट मध्ये बसून घ्या. ग्राउंड शेजारी कोणी बसू नका. एक तर खाली बसा नाहीतर डगआउट मध्ये बसून घ्या. आपणामुळे कोणताही खेळाडू किंवा फलंदाजी करणाऱ्या संघास त्रास होईल असे पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटका आणि पुन्हा एकदा 4 धावासाठी चेंडू जात आहे. सुरुवातीला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार मारण्यात यशस्वी फलंदाज मयूर कुंभार. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव फलंदाजी करता आली नाही पण तो गोलंदाजीच्या बळावरती त्यांनी आपला संघास सुपर 8 मध्ये दाखल केले. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटका मारलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर फाईन लेगच्या दिशेने. षटकार. पहिल्या षटकात महागडे षटक
रणजित रणजित पाटील यांचे आणि आपल्या वैयक्तिक एक 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 ओव्हरमध्ये त्यांनी 18 धावा खर्च केलेल्या आहेत. सौरभ सौर्या बॉलर नाव काय? काय नाव आहे रे? कोण आहे बॉलिंग? राजू कंक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ऑलराऊंडर खेळाडू राजू कंक यांच्या माध्यमातून. आणि आपल्या संघासाठी पहिले यश मिळवून देत आहेत राजू कंक. मयूर देशमुख यांना या स्पर्धेमध्ये थोड्या सागर मोरे पहिला झटका मिळालेला आहे संघ एडे क्रांतिसिंह स्पोर्ट्स एडे मच्छिंद्र संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे मैदानामध्ये राजू कंक. नुकत्याच झालेल्या केटीपीएल या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने टू व्हीलर मालिकेवरच्या माध्यमातून जिंकले आले खेळाडू राजू कंक केटीपीएल या स्पर्धेमध्ये कराड तालुका प्रीमियर लीग पर्व 4. मला मिळालेल्या माहितीनुसार पर्व 4 मध्ये जेवढ्या पर्व झाले तेवढ्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब राजू कंक यांना मिळालेला आहे.
उत्कृष्ट असा फटका फलंदाज सागर मोरे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पोहोचते 25 या धावावरती आणि धावसंख्या वाढून होते आता 2 धावाच्या स्वरूपात 27. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचते 27 धावा. संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहे चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सामन्याला विलंब होतोय. दोन्ही संघांना विनंती आहे सहकार्य करा. आजच्या दिवसात आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत याची सर्व संघांनी आणि मैदानातील दोन्ही संघांना विनंती आहे. सामने उद्याच्या दिवसावर गेले तर दोन सर्व संघांना आणि आयोजन समितीलाही परवडणार नाही. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा आणि सामने आजच पूर्ण करण्यासाठी आयोजन समितीला सहकार्य करा. बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिला संघ दाखल झाला आहे टीम सैदापूर स्ट्रायकर. नवीन गोलंदाज गौरव देशमुख जलदगती गोलंदाज आहे आणि आपल्या संघासाठी तिसरे षटक वैयक्तिक पहिले सह्याद्री एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा गोलंदाज खेचून मारण्याचा प्रयत्न सागर मोरे यांनी केला परंतु चेंडू काय बॅटला मिडल झाला नाही. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. चेंडू काय बॅटला मिडल झाला नाही. जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात आणि निर्धाव असा चेंडू. आक्रमक सुरुवातीनंतर काहीशी संत अशी सुरुवात पुन्हा चालू झालेला आहे आणि अतिशय असा उत्कृष्ट फटका आणि पंचांचा इशारा षटकार. मिळत आहेत 6 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या पोचते 34 धावेवरती. काहीसा संत झालेला धावफलक पुन्हा एकदा वाढवलेला आहे फलंदाज मयूर कुंभार यांनी. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावासाठी धावसंख्या पोहोचते 40 धावा. शांत राहिलेला धावफलक वाढवण्यात यश मिळवले आहे मयूर कुंभार यांनी. चला चेंडू भेटलेला आहे. सामना चालू करा. दोन्ही संघांना विनंती असेल सहकार्य करा.
पावसाच्या विसरानंतर पुन्हा स्पर्धा सुरू झालेली आहे. पावसामुळे काही दिवस स्पर्धा लांबणी पडली होती. त्या अगोदर मैदान भेटत नव्हते. स्पर्धा होईल का नाही शक्यता नव्हती, परंतु आयोजन समितीच्या अथक परिश्रमानंतर स्पर्धा आज शेवटच्या दिवसावर येऊन टेपलेली आहे आणि आयोजन समितीला सर्वांनी सहकार्य करा. आपल्याच गोलंदाजीवर उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षणाचा नमुना दिलेला आहे, प्रदर्शन केले आहे गौरव देशमुख यांनी आणि घातक फलंदाज सागर मोरे यांना तंबूचा रस्ता दाखविला आहे. परंतु मैदानामध्ये तितकाच घातक फलंदाज विंग गावाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रवीण उर्फ लाला, महाराष्ट्र पोलीस दलाची होमगार्ड या संस्थेमध्ये सेवारत असणारे आपले क्रिकेट मित्र प्रवीण उर्फ लाला फलंदाजासाठी मैदानात गेलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 41. पहिल्या षटकात आक्रमकशी सुरुवात, दुसरा षटक धावफलक संत पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. तिसऱ्या षटकात क्रांती स्पोर्ट येडमचंद्र संघाच्या धावसंख्येने आणि धावसंख्या पोहोचली आहे 3 षटकात 41 धावा. संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहे संघाचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू सौरभ पुसावळे, आटपाडी तालुका. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामना लवकर चालू करा, आपणास विनंती आहे. संघासाठी 4थे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे संत बाळूमामा स्पोर्ट शेवाळेवाडी संघाचा आयकॉन खेळाडू सौरभ पुसावळे. परंतु जेवढ्या स्पीडने टाकलेला चेंडू तेवढ्याच स्पीडने भिरकावून दिला आहे 6 धावेसाठी क्रांती स्पोर्ट संघाचा आयकॉन खेळाडू मयूर कुंभार यांनी आणि संघाची धावसंख्या पोचलेली आहे 47 धावसंख्या, 47 या धावेवरती. आयकॉन वरच्याच आयकॉन. दुसरा चेंडू रिव्हर्सिपचा अतिशय देखणा फटका. 4 धावा मिळत आहेत मयूर कुंभार आणि संघाची धावसंख्या पोचते 51 धावसंख्येसाठी. संघाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. क्रांती स्पोर्ट येडेमचंद्र दोन चेंडूमध्ये सामन्याची दिशा आणि दशा बदलण्यात यशस्वी झालेला आहे फलंदाज मयूर कुंभार. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट टाकलेला चेंडू, परंतु त्या चेंडूवरती उत्कृष्ट असा फटका मारला आणि 1 धाव संघासाठी पूर्ण केली. वैयक्तिक धावसंख्या मयूर यांची संघाची धावसंख्या 52 आणि वैयक्तिक 45 चेंडूवरती पोचलेला आहे फलंदाज मयूर कुंभार आणि धाकड फलंदाज
प्रवीण उर्फ लाला विंगावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्या क्रांती स्पोर्ट या एडिमचर या संघासाठी 4 धावा वसूल करत आहे आणि संघाची धावसंख्या वाढून होत आहे 56. वैयक्तिक 45 धावेवरती खेळत आहे क्रांती स्पोर्ट एडिमचर खेळाडू मयूर कुंभार आणि पंचांचा इशारा वाईट पंचांच्या हात समांतर दिशेला आणि वाईटच्या स्वरूपात अवांतर माफ करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतला नो बॉल नाही वाईट चेंडू आहे आणि वाईट प्लस बाय अवांतर धावसंख्येत भर पडते 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि आपले वैयक्तिक अर्धशतक झळकवलेले आहे मयूर कुंभार यांनी अभिनंदन मयूर क्रांती स्पोर्ट एडिमचंद्र आपण आपल्या खेळाडूंना सूचना द्या संघाचे संघ मालक संदीप दबडे माजी उपसरपंच एडिमचंद्र यांच्याकडून मयूर यांस 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येत आहे चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 65 या धावेवरती आजच्या दिवसातील आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली आहे क्रांती स्पोर्ट एडिमचर संघाकडून शेवटचे हाणामारीचे षटक 6 चेंडू शिल्लक आहेत आणि बक्षीसपात्र फेरीत दाखल होण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत चला सामना लवकर चालू करा संत बाळमा स्पोर्ट शेवाळेवाडी टीम मीटिंग नको उद्यापासून ग्राउंड मध्ये फिरून आज उद्घाटन आहे बघ तिथे माग का नाही होणार 5-5 ओव्हरचे 2 सेमीफायनल काल 7 मॅच चला सामना लवकर चालू करा प्लीज रिक्वेस्ट आहे शेवटचे षटक घेऊन येत आहे संघासाठी रणजित पाटील पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका फलंदाज मयूर कुंभार यांच्या बॅटमधून 6 धावेसाठी आणि संघाची धावसंख्या पोहोचते 71 धावावरती बैठक फटका मारलेला आहे फलंदाज मयूर कुंभार यांनी आक्रमणाची सुरुवात केली दुसऱ्या षटकात संत धावफलक तिसऱ्या आणि चौथ्या षटकात उसळी घेणारा धावफलक उभा केला आहे मयूर यांच्या बॅट फलंदाजाच्या माध्यमातून क्रांती स्पोर्ट एडिमचंद्र या संघाने आणि उत्कृष्ट असा चेंडू होता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालेला आहे प्रवीण उर्फ लाला डगआउटच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू नवीन फलंदाज जात आहे दिग्विजय जाधव इस्लामपूर
डीजे. दोन्ही संघांना विनंती असेल सामना लवकर पुन्हा एकदा चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू काय समजला नाही फलंदाज मयूर याला. शेवटच्या हाणामारीचे षटकातील चेंडू बाकी 3 चेंडूमध्ये किती धावा वसूल करतायत पाहूया. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. 2 धावेसाठी प्रयत्न यशस्वी. पहिल्या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 1 रन शॉट. काय दिला आता डॉट बॉल. निर्धावाचा चेंडू. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर रणजित यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि फलंदाजाला जकडून ठेवले. तरी सुद्धा क्रांतिसिंह स्पोर्ट येडेमचंद्र संघाची धावसंख्या पोचलेली आहे 74 धावावरती आणि 75 धावाचं लक्ष घेऊन मैदानात उतरेल बाळूमामा स्पोर्ट शेवाळेवाडी, संत बाळूमामा स्पोर्ट शेवाळेवाडी. आपणास विनंती असेल, दोन्ही संघांना विनंती असेल, सामना लवकर चालू करून सहकार्य करा. अजून आपणास भरपूर सामने खेळवायचे आहेत या दिवसातील. क्रांती स्पोर्ट येडेमचंद्र आपणासही विनंती असेल, आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघाचे संघ मालक संदीप दबडे डेपोटी यांच्याकडून फलंदाज मयूर कुंभार यास 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे.
चला सामना चालू करून घ्या. सामना चालू करून घ्या प्लीज. ध्यान दे. चेंडू फसलेला ना. उत्कृष्ट असा फटका फलंदाज सौरभ पुसावळे यांच्या बॅटमधून निघालेला. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. आक्रमक अशी सुरुवात संत बाळूमा स्पोर्ट्स शेवाळेवाडी या संघाची आणि 75 धावाचे आव्हान घेऊन उतरलेला संघ संत बाळूमा स्पोर्ट्स शेवाळेवाडी. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा फटका 6 धावेसाठी. बाबा इथे उद्घाटन सांग. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे सौरभ पुसावळे यांनी आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते 10 धावावरती. आयकॉनवरचेच आयकॉन. पहिल्या इनिंगमध्ये मयूर कुंभार यांनी आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले. दुसऱ्या इनिंगमध्ये सौरभ पुसावळे आपल्या फलंदाजी कौशल्य दाखवत आहेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केले आहेत. आयकॉनवरचेच आयकॉन. दोन्ही आयकॉन एकमेकास वरचढ ठरत आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला फटका. चेंडू फसलेला आहे आणि फलंदाजी चेंडू काही क्षेत्रशास पकडता आलेला नाही. झेल सुटलेला आहे. धावसंख्येत भर पडते 1 धावेने. धावसंख्या पोहोचते 11 धावा. 3 चेंडूमध्ये 11 धावा. संतोष गुप्ता यांना विनंती असेल त्यांनी थोडा वेळ समालोचन कक्षाचा ताबा घ्या. परम मित्र संतोष गुप्ता आपले हार्दिक अभिनंदन. टीम बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेली आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका राजू कंग यांच्या बॅटमधून आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 15 धावावरती. अतिशय आक्रमक अशी सुरुवात टीम संत बाळूमा स्पोर्ट शेवाळेवाडी संघाची. तशी सुरुवात झाली होती क्रांती स्पोर्ट येडेमच्या संघाची. पहिल्या षटकामध्ये त्यांना सुद्धा 18 धावा वसूल केल्या होत्या.
मागाच्या दोनदा जीवरावर झालं. क्षेत्ररक्षकाचा भरपूर प्रयत्न, परंतु चेंडू काही रोखता आला नाही. क्षेत्ररक्षक आणि चेंडू दोघांमध्ये रेस लागलेली, पण यशस्वी झालेला चेंडू आणि धावा मिळतात 4. पहिल्या षटका अखेर धावसंख्या पोचते. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत 20 धावा आणि शेवटच्या 4 षटकामध्ये धावसंख्या धावा हव्यात 55. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे आणि दोन्ही संघांना समसमान संधी आहे बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी. आजच्या दिवसातील पहिला बक्षीस पात्र फेरीसाठी दाखल होणारा पहिला संघ आहे संत बाळू सैदापूर स्ट्रायकर. संघ मालक संतोष गुप्ता आणि अमोल कदम. संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहे किरण कारंडे वैयक्तिक पहिले आणि उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू टाकलेला आहे किरण कारंडे यांनी. गेली कित्येक वर्ष शिवप्रेमी स्पोर्ट मलकापूर संघासाठी बरीच अशी कामगिरी केलेली आहे किरण कारंडे यांनी. सुरुवातीचे काही वर्ष कॉलेजमध्ये लेदर क्रिकेट खेळून पुन्हा टेनिस क्रिकेट वळलेले उत्कृष्ट असे गोलंदाज किरण कारंडे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि हवेच्या दिशेचा फायदा घेत षटकार लगावलेला आहे राजू कंके यांनी. 6 धावा वसूल केल्या आहेत संघासाठी. वैयक्तिक 6 धावा आहेत भर. संघाची धावसंख्या पोचते 26 धावा. 22 चेंडू 49 धावाची गरज. दोन्ही संघांना समसमान संधी. सामना लवकर चालू करा. दोन्ही संघांना विनंती. आदिमाया स्पोर्ट संघाचे कर्णधार आणि एकता स्पोर्ट कराड संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात संपर्क साधा. पुन्हा एकदा अप्परकट देखना असा फटका आणि धावा वसूल करतायत 4 धावा. अतिशय आक्रमक अशी सुरुवात म्हणावी लागेल श्री संत बाळूमा स्पोर्ट शेवाळेवाडी संघाची. 9 चेंडूमध्ये 30 धावा वसूल केल्या आहेत दोन्ही सलामीवरच्या फलंदाजांनी. संघाची धावसंख्या पोहोचते 30 धावा. शेवटचे 21 चेंडू 45 धावांची गरज. सामना अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी. चला सामना चालू करा. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलर पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण लाला यांच्या माध्यमातून. सामना अजूनही संपलेला नाही किंवा अजूनही कोणत्याही संघाच्या बाजूने झुकलेला नाही. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि तितकेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण मयूर याच्याकडून आणि धावपाची अपील पंचांनी 3ऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे धावपासाठी.
पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि बॅट मधून निघत आहे कडक कडकडीत दणदणीत चौकार. दोन षटकानंतर धावसंख्या पोहोचत आहे 36 या धावेवरती. उर्वरित 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता संत बाळूमा संघास बक्षीस पात्र स्पर्धेत दाखल होण्यासाठी. फलंदाजाचं नाव लखन. बारावा प्लेयर आहे का कोण? पिंटू फाट्या पहिली टाकली होती का ते ना? नाही, तिसरी बॉल कोण आहे? तुला बी माहित नाही. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिलाच निर्धाव चेंडू. समजलेलं नाही लखन यांना. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने गगनचुंबी षटकार. अतिशय सुंदर फटका. त्यानं मारला ना डोल्यानं. लखन यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी आलेला हा सुंदर फटका. वाईडचा इशारा पंचांचा. अवांतर धावेत भर. संघाची धाव संख्या होती ती 1 गडी बाद 43. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु हा निर्धाव. समजलेला नाही लखन यांना हा चेंडू. चोरट्या धावेचा प्रयत्न, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव वाचवू शकले नाहीत. फलंदाजांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा रावांतर धावेची भर. वाईडचा इशारा पंचांचा.
थोडस गचा क्षेत्ररक्षण. तीन षटका अखेर. माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. सामना करतील लखन. सुंदर फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 3 षटका अखेर. धाव संख्या होते ती 48. बारा चेंडूत 27 धावांची गरज बाळू मामा सांगाला हा सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरी संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले ते मयूर. पहिला चेंडू निर्धाव. कोणतीही धाव नाही. 11 चेंडू 27 धावांची गरज बाळू मामा सांगाला हा सामना जिंकण्यासाठी. थोडा अतितटीचा सामना म्हणावा लागेल. सौरभ पुसावळे आहेत फलंदाजीला. तोपर्यंत काही होऊ शकतं. सुंदर फलंदाज आहेत सौरभ पुसावळे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेने मारलेला हा गगनचुंबी षटकार. कडक कडकडीत प्रहार. फौजी षटकार.
10 चेंडूमध्ये 21 धावांची गरज बाळूमामा सांगाला हा सामना जिंकण्यासाठी. सुंदर फलंदाजी करत आहे सौरभ मुसावळे, अतिशय नावाजलेले फलंदाज आटपाडी तालुक्यातील. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला वन बाउंड चौकार. थोडस महागडं षटक मयूर यांचं म्हणावं लागेल. 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. अतिशय रोमांचक स्थितीत आलेला हा सामना. ओमकार मुसळे, ओमकार दालमिया. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला परंतु निर्धाव चेंडू. थोडस कमबॅक करताना मयूर. 8 चेंडू 17 धावांची गरज बाळूमामा सांगाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा परंतु वाईटचा इशारा पंचांचा. आपण रिव्ह्यू गमावलेला आहे. आदिमाया आणि एकता दोन्हीही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, आपल्याला सामने संपवायचे आहेत. थोडस सहकार्य करा. आणि हा वाईटचा निर्णय कायम राहील. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने वन बाउंड चौकार. अतिशय महागडं षटक मयूर यांचं. 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन सौरभ पुसावळे यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदर फटका. पाहायचा जेल होतोय की नाही. आणि जेलबाद झालेले सौरभ पुसावळे. अतिशय मोठा धक्का बाळूमामा संघाला. सामनाला कलाटणी देणारा हा जेल मानावा लागेल. विकास गंगावणे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मेहरबान टॉस साठी या. एकता क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी काय जात या बळण कोणा असते ना आणि फेक करणार आहे. बोलू का फडणवीसला कोणाचं पोझिशन वाढवा.
यानंतरच्या सामन्याचा होणारा टॉस जय सूर्यवंशी यांच्या मार्फत हो करण्यात येईल. त्यांनी टॉस टाकून घ्यायचा आहे. ब्रदर्स फाउंडेशनचे संस्थापक जय सूर्यवंशी यांच्या मार्फत यानंतरच्या सामन्याचा टॉस होणार आहे. सामना त्वरित चालू करून घ्या. काय नको बिनताडे आणि टॉस चेंडू सुंदर फटका आणि हा चौकार आणि आदिमाया क्रिकेट क्लब यांनी हा टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय सांगायचा आहे. निर्धाव चेंडू 4 चेंडू 8 धावांची गरज. वैयक्तिक पहिला संघासाठी 5 षटक घेऊन आलेले ते लाला. पहिला चेंडू चौकार परंतु दुसरा निर्धाव टाकलेला आहे लाला यांनी. थोडस रिव्ह्यूच घेतलेलं आहे. फेर डिलिव्हरी आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज बाळूमामा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मोठा षटकार किंवा चौकार सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि चांगला चेंडू ही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. आणि हा रनआउट झाला. फलंदाज रनआउट साठी थर्ड अंपायरचा निर्णय घेतलेला आहे. थोड्याच वेळात
लखन सकट रनआउट झालेले आहेत. माफ करा, लखन आउट झालेले आहेत. मोठा धक्का बाळूमामा संघाला. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. अतिशय रोमांचक स्थितीत हा सामना. लखन यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गेलेले ते सौरभ. 3 चेंडू सौरभ संगपाळ नवीन फलंदाज जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत. सॉरी, क्षीरसागर. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. बाळूमामा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आदिमाया क्रिकेट क्लब आपला निर्णय कळवा. गोलंदाजी. सुंदर फटका लेफ्टमच्या दिशेने आणि हा 1 बाउंड चौकार. विजयाच्या वाटेवर बाळूमामा संघ. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावांची गरज. सुंदर फटका 4 धावांसाठी संग्राम यांच्या बॅट मधून आलेला. कलाटणी देणारा फटका. हा सामना जो जिंकल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. 2 चेंडू 3 धावा. सुंदर फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी धावलेले परंतु आउट झालेले आहेत फलंदाज. काय नाव आउट झाला हो? संग्राम सौरभ रनआउट झालेले आहेत. सौरभ यांची जागा भरून काढण्यास चाललेले आहे ते आवी. 1 चेंडू 2 धावा आणि हा सामना जर बराबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. हा सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अटीतटीचा सामना आपण पाहत आहात मैदानावरती. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज बाळूमामा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. संग्राम तुम्ही बाहेर या. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने
एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी धावलेले आहेत आणि हा सामना बाळू मामा संघाने जिंकलेला आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये दुसरा संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारा बाळू मामा क्रिकेट क्लब शेवाळवाडी, त्यांचे हार्दिक अभिनंदन. श्री संत बाळूमामा स्पोर्ट शेवाळेवाडी संघाचे हार्दिक असे अभिनंदन. आपण बक्षीस पात्र फेरीसाठी पात्र ठरलेला आहे आणि तितक्याच जिद्दीने खेळलेला क्रांतीसिंह स्पोर्ट येडे मच्छिंद्र, आपणही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपले मनपूर्वक आभार. खचून जाता पुन्हा नवीन स्पर्धेमध्ये नवीन जोशाने तयारीने पुन्हा एकदा खेळायला तयार राहा. आदिमाया स्पोर्ट कराड, आपणास विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षणाकरता मैदानाचा ताबा घ्या. आणि एकता स्पोर्ट कराड, आपणासही विनंती आहे, आपले सलामीचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवा. आपणास अजून भरपूर सामने दिवसभरात खेळवायचे आहेत. दोन्ही संघांनी सहकार्य करा सामना लवकरात लवकर संपवायला. चला, दोन्ही संघांना विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाजी स्वीकारणाऱ्या संघाने फलंदाजीसाठी पाठवा. आत्ता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब संत बाळूमामा स्पोर्ट्स संघाचा शेवाळेवाडी संघ